आज क्रेननं देवीचं विसर्जन करता करता असंही की झालं की तुम्हाला काय सांगा हे तर मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगणारच आहो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर काय म्हणता मग मित्रांनो, कशा हा सगळ्यांना मनापासून जय शिवराय. आज होतं भाऊ आपल्या देवीचं विसर्जन. सगळ्यात पहिले तर मस्तपैकी आरती वगैरे करून घेतली आणि निघालो देवीच्या मागे मागे. इकडे मोठ्या देवीपाशी आली तर इकडे चालवतो भाऊ गरबा. तितक्यातच भेटली आपल्याला आपली मैत्रीण. भिडली मग सगळ्याचे सगळे नाचायले. बस 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 जास्त थांबा, आता पहिले आपल्या महिला मंडळ दाखवतो. महिला मंडळची चालू आहे तिकडे लेझीम. हा नाच करते का. आता तुम्ही म्हणसान की एवढे स्टेप बाय स्टेप गाणे, कारण आपले गाणे वाजवणारे ऑपरेटरच तसे आहेत ना रे बा. म्हणजे गाण्यांचा काही विषयच नाही. नंतर झाला भाऊ आपला गरबा चालू. मस्तपैकी गरबा खेळून घेतला. लेझिम खेळून झाल्यानंतर इकडे महिला मंडळ भिडल्या होत्या झोगवा मागण्यासाठी. नाचून झाल्यावर आलो आपल्या ट्रॅक्टर मध्ये. निघालो देवीच्या विसर्जनासाठी. सगळ्यांनी देवीचे दर्शन करून घेतले आणि निघालो आपल्या मैसांग रोड हायवे ना. मग कायची पोट्ट्या ऐकता, रस्त्यानं तर एवढा माहोल केला की तुम्हाला काय सांगाव. दोन्ही पण ट्रॅक्टर एका सोबत. दोन्ही पण ट्रॅक्टरची रेसिंगच लागली होती. अर्ध्या घंट्यानंतर पोहोचलो आपल्या मैसांगच्या पूर्णा नदीवर. तिथे पोहोचल्यानंतर देवीला ट्रॅक्टरच्या बाहेर काढलं. तिथे आपली आरती वगैरे करून घेतली. आरती करून झाल्या निघाले इकडे विसर्जन करण्यासाठी. देवीचं विसर्जन करून घेतलं. इकडे पोरी म्हणून आपल्याला व्हिडिओ घे, त्यांना व्हिडिओत घेतला. देवीचं विसर्जन करून झाल्यावर तर इकडे पूर्ण संध्याकाळ झाली होती. तिथला नजारा एवढा खतरनाक की तुम्हाला काय सांगा. आणि आपण तिथे एक व्हिडिओ काढणार नाही असं कधी होऊ शकते काय. तिथून घरी जाण्यासाठी निघालतो तर पूर्ण रात्रच झाली होती. ट्रॅक्टर मध्ये बसून निघालो डायरेक्ट घरी जाण्यासाठी. घरी आल्यावर चालू होता इकडे स्वयंपाक. आपल्या इकडे ज्या दिवशी गणपतीचं किंवा देवीचं विसर्जन होते त्या दिवशी पण भंडारा असते. नंतर बसले सगळेजण एकत्र जेवण करायला. झालं मग आपलं जेवण चालू. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.